तर मित्रांनो, आकाश रिअल वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण असे शब्द शिकूया जे कधी कधी आपण रागावताना बोलत असतो। కాబట్టి స్నేహితులు, ఈ రోజు మనం కోపంగా ఉన్నప్పుడు మనం మాట్లాడే ఉండాలను నేర్చుకుందాం। तर पहिलं उदाहरण आहे मित्रांनो, दूर जा। दूर जा त्याला तेलुगूमध्ये म्हणतात तप्पू कोंडी। दूर जा तप्पू कोंडी, दूर जा तप्पू कोंडी। तयार रहा, तयार रहा। सिद्धंगा उंडंडी, सिद्धंगा उंडंडी म्हणजे तयार रहा। शांतता त्याला म्हणतात निशब्दम। शांतता निशब्दम म्हणजे शांत, निशब्दम, शांतता निशब्दम। तर चौथं उदाहरण आहे मित्रांनो, चूप रहा। आपण कोणाला म्हणतो ना मित्रांनो की चूप रहा, त्याला तेलुगूमध्ये म्हणतात नोर मुसुकुनी उंडू। नोर मुसुकुनी उंडू म्हणजे चूप रहा। नोर मुसुकुनी उंडू म्हणजे चूप रहा। सांगू नका त्याला तेलुगूमध्ये म्हणतात చెప్పవద్దు। सांगू नका त्याला तेलुगूमध्ये म्हणतात చెప్పవద్దు। అయితే స్నేహితులు, మీ అందరికీ ఏమీ అర్థం కాకపోతే కమెంట్స్లో చెప్పండి। पण मित्रांनो, तुम्हाला जर काही नाही समजला तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मित्रांनो, 6वा उदाहरण आहे तुला बुद्धी नाही किंवा तुला अक्कल नाही। नीकू बुद्धी लेदू, नीकू बुद्धी लेदू। तर मित्रांनो, शेवटचे 3 उदाहरण आहेत। पहिला आहे गोंधळून जाऊ नका। गोंधळून जाऊ नका त्याला तेलुगूमध्ये म्हणतात कंगारू पडकू किंवा तिकमक पडकंडी। कंगारू पडकू किंवा तिकमक पडकंडी म्हणजे गोंधळून जाऊ नका। कंगारू पडकू किंवा तिकमक पडकंडी म्हणजे गोंधळून जाऊ नका। 8वं उदाहरण आहे मित्रांनो, तूच माणूस आहेस। आपण कोणाला म्हणतो ना मित्रांनो की तूच माणूस आहेस, त्याला तेलुगूमध्ये म्हणतात नुव्वे मनीषिवी। नुव्वे मनीषिवी म्हणजे तूच माणूस आहेस। तुम्ही माझे ऐका, तुम्ही माझे ऐका त्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो नुव्वू ना माट विनू। तुम्ही माझे ऐका त्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो नुव्वू ना माट विनू म्हणजे तुम्ही माझे ऐका। नुव्वू ना माट विनू। तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच। पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मित्रांनो, आपल्या मराठी भाषेतून तेलुगू बोलायला शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण पुढील व्हिडिओमध्ये शिकूया की आदेश देताना तेलुगूमध्ये कसं बोलतात।